हॅलो स्टुडंट्स, आज आपण कार्बन सायकल पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर डू यू नो हा एक छोटासा पार्ट राहिलेला आहे तो बघा. द सायकल ऑफ गॅसेस अँड द सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम each other. For example, nitrogen is present in the form of the gas in the atmosphere and in the form of the compound like nitrogen oxide in the soil and sediments. म्हणजे सायकल ऑफ गॅसेस जे गॅसेसचे म्हणजे जे वायुचक्र आहे आणि सेडिमेंटरी सायकल भूचक्र जे आहे हे एकमेकांपासून वेगळे असे नसतात. ते एकमेकांपासून वेगळे नसतात. ह्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. नायट्रोजन हा प्रेझेंट असतो इन द फॉर्म ऑफ द गॅसच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये. तर इन द फॉर्म ऑफ द कंपाऊंड संयुगाच्या फॉर्ममध्ये कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतो नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल अँड सेडिमेंट. सिमिलरली कार्बन ऑकर इन अबायोटिक फॉर्म मेनली इन द कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाईमस्टोन ॲटसेट्रा. कार्बन जो असतो तो अबायोटिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो कुणामध्ये तर कोल, ग्रॅनाइट, डायमंड अँड लाईमस्टोन. तर बघा काय सांगितलं, इन द फॉर्म ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये तो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतो. जनरली कार्बन इज अ प्रेझेंट इन प्लांट अँड ॲनिमल फॉर सच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन द कोल. कार्बन हा प्रेझेंट असतो वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप शॉर्टर ड्युरेशनसाठी, कमी कालावधीसाठी कम्पेअर केलं कोलसोबत. तर आता ह्याच्यानंतर आपल्याला जी पाहायची आहे ती कार्बन सायकल आहे. बघा पहिल्यांदा डेफिनेशन दिलेली आहे. द सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द कार्बन सायकल. काय सांगितलेलं आहे, सर्क्युलेशन पुनर्चक्रीकरण, रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीकरण. सर्क्युलेशन आणि पुनर्चक्रीकरण रिसायकलिंग कशाचं, कार्बनचं. फ्रॉम कुठून, द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ॲटमॉस्फिअरकडून लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे म्हणजे वातावरणातून सजीवांकडे, अँड सजीवांची डेथ झाल्यानंतर पुन्हा वातावरणाकडे. ह्याला आपण काय म्हणतोय, कार्बन सायकल म्हणतोय. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेट अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. आता हे जे सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होत असतं हे काय इनटू बायोटिक फ्रॉम मेनली थ्रू कशाद्वारे होतं, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि श्वसन प्रक्रिया याच्याद्वारे. हेन्स द कार्बन सायकल इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. म्हणून बायोजिओ सायकलमधली कार्बन सायकल ही सगळ्यात महत्त्वाची अशी प्रोसेस मांडलेली आहे. बघा आता, प्लांट कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. सगळ्यांना माहिती आहे कार्बन डायऑक्साईड जो असतो हा कन्वर्ट होतो कार्बोहायड्रेटमध्ये म्हणजेच कर्बोदकांमध्ये. कुठल्या प्रोसेसने, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट. त्याचसोबत ते प्रोटीन, प्रथिने आणि फॅट्स म्हणजे मेद याच्यामध्ये सुद्धा कन्वर्ट होत असतो. हर्बिओर्स फीड अपॉन प्लांट. बघा काय सांगितलेलं आहे. आता हे जे हर्बिओर्स आहेत बरोबर आहे. आता काय हर्बिओर्स म्हणजे काय, शाकाहारी प्राणी जे आहेत ते फीड अपॉन प्लांट. शाकाहारी प्राणी वनस्पतींना खातात. कार्निओरस फीड अपॉन हर्बिओरस म्हणजे मांसाहारी प्राणी त्या शाकाहारी प्राण्यांना खातात. इन धिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द प्लांट टू हर्बिओरस अँड हर्बिओर्स टू कार्निओर्स अँड फ्रॉम कार्निओर्स टू द अपेक्स कन्झ्युमर. बघा काय सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा जो कार्बन आहे हा वनस्पतींकडून शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून उच्च भक्षक जे असतात अपेक्स कन्झ्युमर, टॉप कन्झ्युमर त्यांच्याकडे जाऊन पोहोचतो. म्हणजेच काय, प्लांट कुठून होतोय, फ्रॉम प्लांट टू हर्बिओर्स टू कार्निओर्स अँड कार्निओर्स टू अपेक्स ऑर द टॉप कन्झ्युमर्स. ठीक आहे. आता हा जो मेन प्रोसेसेस इन कार्बन सायकल आहे हा पार्ट त्यांनी 25% सिलेबसमध्ये कमी केलेला आहे. त्याचबरोबर डू यू नो आणि थिंक अबाउट इट हा पार्टसुद्धा कमी केलेला आहे. मधल्या ज्या 4 ते 5 लाईन्स आहेत ते बघायच्या आहेत. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाईप ऑफ द कन्झ्युमर आर डिकम्पोज्ड बाय द काय सांगितलेलं आहे, डिकम्पोज्ड बाय द डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स कोणचे आहेत आपण बघितलं. विघटक कोण आहेत, बॅक्टेरिया अँड फंगाय म्हणजे बुरशी आणि जे जीवाणू आहेत ते. म्हणजे बघा आता ह्या सजीवांची म्हणजे कुणाची
टॉप किंवा अपेक्स कन्झ्युमर आहे त्यांची डेथ झालेली आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे की ते डिकम्पोज्ड, त्यांचं विघटन होणार आहे विघटकांकडून, लाईक बॅक्टेरिया अँड फंगाय. देन कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर अँड यूज्ड अगेन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर तो त्यांच्यामध्ये जो असणारा कार्बन डायऑक्साईड आहे तो वातावरणामध्ये तो मुक्त होणार आहे आणि तो वातावरणामध्ये जाऊन मिसळणार आहे. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर. याच प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड हा एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर होत असतो. आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इज अगेन टेकन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झालेली आहे, त्याच्यानंतर कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर, तो वातावरणात मिसळला आणि पुन्हा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे पुन्हा ही प्रक्रिया आहे अशी सुरू राहणार आहे. आपण हिला काय म्हणत आहे, रिसायकलिंग, पुनर्चक्रीकरण किंवा सर्क्युलेटेड, बरोबर आहे का, चक्रीय असं आपण म्हणत आहे. असं का म्हणत आहे तर पुन्हा पुन्हा ती न थांबता कंटिन्युअसली सुरू आहे. म्हणजे काय, आपण इथं पाहिलेलं आहे काय की वनस्पतींनी कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन केलं, कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन फॅट्स याच्यामध्ये केलं, ते शाकाहारी प्राण्यांनी खाल्लं म्हणजे हर्बिओरस ॲनिमल्सला कार्निओरस ॲनिमल्सने खाल्लं आणि टॉप अपेक्स कन्झ्युमर जे असणार आहेत त्यांनी या कार्निओरसना खाल्लेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आणि ते ज्या वेळेला काय होणार आहे, त्यांची डेथ होणार आहे, त्यावेळेला विघटक जे असणार आहेत म्हणजे डिकम्पोजर्स जे असणार आहेत, कोण आहेत, बॅक्टेरिया आणि त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे, फंगाय, हे जे असणार आहेत यांच्यामार्फत त्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे विघटन होणार आहे. नंतर पुन्हा तो हवेत जाऊन मिसळणार आहे, पुन्हा हवेतला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेणार आहेत, पुन्हा आहे अशी प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया न थांबता सतत सुरू असते, म्हणून त्याला पुनर्चक्रीकरण, रिसायकलिंग प्रोसेस, सर्क्युलेशन, चक्रीय असं म्हणत असतात. बघा, आपण क्लिअरली पाहिलेला आहे हा मुद्दा. ह्याच्यामध्ये जर कोणाला काहीही शंका असेल तर मला टेक्स्ट केला तरी चालेल, मॅसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये थंब टाकायचा आहे. जे थंब टाकणार आहेत कमेंट बॉक्समध्ये त्यांचीच प्रेझेंटी लावली जाईल. अजून कोणी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तरी नक्की करा, शेअर करा हे यूट्यूब चॅनेल आपलं जास्तीत जास्त, आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन जी बेल आयकॉन आहे तो प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल. थँक्यू.